विद्यार्थी मित्र, आपण आपलं चौथं प्रकरण पाहतोय, व्यवसाय सेवा. बघा, या प्रकरणाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण जी काही गोदामे आहेत त्या गोदामांचे प्रकार अभ्यासले. बघा, इथे गोदामांच्या प्रकाराबरोबरच आपल्या या प्रकरणातल्या ज्या काही 3 सेवा ज्या आहेत, पहिली होती बँकिंग सेवा, दुसरी होती विमा सेवा आणि तिसरी गोदामे. या 3 सेवा ज्या यावर्षी तुम्हाला अभ्यासायला आहेत त्या आपण इथे अभ्यासलेल्या आहेत. मग याच प्रकरणातील जे काही फरक आहेत ते फरक आपल्या परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत, कारण यातील जो काही कोणताही फरक कोणताही विचारला जाऊ शकतो, तो कोणताही फरक तिथे आपल्याला परीक्षेमध्ये येण्याची शक्यता असते. यातीलच आपण आज फरक अभ्यासणार आहोत. त्यातला जो काही फरक आहे तो विम्यामधील आपण अभ्यासणार आहोत. त्यातला जे काही विम्याचे प्रकार होते, जीवन विमा, अग्निविमा आणि सागरी विमा, या 3 प्रकारापैकी आज आपण दोघांचा फरक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे जीवन विमा आणि अग्निविमा. यातला पहिला मुद्दा आहे अर्थ. बघा, जीवन विमा मध्ये लिहायचं आहे आपल्याला, जीवन विमा हा विमा हमीदार व विमाधारक यांच्यामधील करार असून विमा हमीदार व विमा हमीदार हा विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी जे आधी होईल त्यासाठी भरपाई करण्यास तिथे तयार असतो. कशाच्या बदल्यात? विमाधारकाने जो काही विमा हप्ता भरलाय त्या बदल्यात तिथे जो कोणी विमा हमीदार आहे तो विमा हमीदार तिथे जी काही भरपाई आहे ते देण्यास तिथे बांधील असतो, असा अर्थ आपल्याला तिथे जीवन विम्यामध्ये लिहायचा आहे. अग्निविमामध्ये लिहायचं आहे, अग्निविमा हा सुद्धा एक करार आहे ज्याद्वारे विमा हमीदार हा विमाधारकास आगीमुळे होणाऱ्या नुकसानीची हमी देण्यास बांधील असतो. इथे विमा हमीदार जो आहे ते विमाधारकास जो काही आगीमुळे नुकसान होईल त्या नुकसानीची भरपाई देण्यास तिथे बांधील असतो. यानंतर पुढचा तिथे मुद्दा आहे दुसरा, विमाधारक. आता विमा कोण घेऊ शकतो? तर त्याच्यामध्ये जीवन विम्यामध्ये लिहायचं आहे, जीवन विमा हा विमेदार स्वतःसाठी किंवा त्याच्या कुटुंबासाठी घेत असतो. तिथे तो स्वतःसाठी घेतो, स्वतःच्या आयुष्यासाठी किंवा कुटुंबासाठी अशा पद्धतीचा जीवन विमा घेऊ शकतो. मग अग्निविम्यामध्ये लिहायचं आहे, अग्निविमा हा विमाधारक त्याच्या व्यावसायिक मालमत्तेसाठी अथवा देण्यांसाठी घेतला जातो. बघा, अग्निविमा हा कशासाठी घेतला जातो? तर त्याची जी काही व्यवसायाची मालमत्ता आहे किंवा त्याची जी काही व्यावसायिक देणे आहेत त्या व्यावसायिक देण्यांसाठी अशा प्रकारचा जो काही अग्निविमा आहे तो तिथे विमाधारक घेत असतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे विषय बाब. कोणत्या विषय बाबीसाठी तिथे हा विमा घेतला जातो? तर जीवन विम्यामध्ये लिहायचं आहे, विमाधारकाचे जीवन हे जीवन विम्यामध्ये विषय बाब असते. म्हणजे जे काही आयुष्य आहे, जे काही जीवन आहे एखाद्या व्यक्तीचं, ते इथे या जीवन विम्यामध्ये विषय बाब असते किंवा ज्याच्यावरती तो विमा उतरविलेला असतो. आणि अग्निविम्यामध्ये संपत्ती किंवा मालमत्ता ही विषय बाब आहे. आपण कशासाठी संरक्षणासाठी उतरवतो अग्निविमा? तर जे काही आपली मालमत्ता असेल, जी काय आपलं संपत्ती असेल तिला संरक्षण आगीपासून मिळावं यासाठी आपण तिथे जे काही अग्निविमा आहे तो उतरवतो. म्हणून संपत्ती आणि मालमत्ता इथे विषय बाब आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे विमाहित. तर जीवन विम्यामध्ये विमाहित हे विमा घेतेवेळी आवश्यक आहे. जो काही आपण जीवन विमा घेतो त्या जीवन विम्यामध्ये विमा घेतेवेळी आपलं जे काही विमाहित आहे ते आवश्यक असतं. इथे अग्निविम्यामध्ये लिहायचं आहे, अग्निविम्यात विमाहित हे नुकसानीच्या वेळी आणि करार करतेवेळी देखील असणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीचा अग्निविमा घेतो तेव्हा अग्निविमा घेतल्यानंतर जे काही तिथे नुकसान भरपाई आहेत किंवा नुकसानीच्या वेळी किंवा करार करतेवेळी आपलं विमाहित असणे तिथे आवश्यक आहे. यानंतर पुढील मुद्दा आहे कालावधी, की कोणत्या कालावधीसाठी हा विमा घेतला जातो? तर जीवन विम्यामध्ये लिहायचं आहे, जीवन विमा हा कितीही वर्षासाठी विमेदाराच्या मृत्यूपर्यंत कितीही कालावधीसाठी घेता येतो. बघा, जीवन विमा हा असा आहे की विमेदार जो आहे ते विमेदाराच्या मृत्यूपर्यंत कितीही कालावधीसाठी घेता येतो. तिथे जो काही कालावधी आहे तो त्या कालावधीसाठी तो घेऊ शकतो. 20 वर्ष, 25 वर्ष पुन्हा तो घेऊ शकतो. म्हणजे जीवन विमा हा व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत कितीही कालावधीसाठी आपल्याला घेता येतो. अग्निविमा हा जो आहे तो अग्निविम्यामध्ये लिहायचं आहे, अग्निविम्याची मुदत साधारणतः 1 वर्षापर्यंत असते. अग्निविमा जो आहे तो आपण फक्त 1 वर्षापर्यंतच घेऊ शकतो. 1 वर्षाच्या पुढे आपल्याला तो नव्याने तिथे रिन्यू करावा लागतो किंवा पुन्हा घ्यावा लागतो. यानंतर पुढचं आहे भरपाई.
भरपाई ही मृत्यू पश्चात किंवा जीवन विम्यामध्ये लिहायचं आहे, भरपाई ही मृत्यू पश्चात किंवा विशिष्ट मुदतीपर्यंत यापैकी आधी जे होईल तेव्हा मिळते. बघा, जी काही भरपाई मिळणार आहे जीवन विम्यामध्ये ती जर पश्चात मृत्यू झाल्यानंतर किंवा त्या जीवन विम्याची मुदत संपली तर त्यानंतर आपल्याला काय आहे ती भरपाई तिथे मिळत असते. आणि अग्निविम्यामध्ये विमा कालावधीत आगीमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळते. अग्निविम्यामध्ये काय होतं, जर आपण जो काही विम्याचा कालावधी आहे 1 वर्षाचा, त्या कालावधीमध्ये जर आपल्या मालमत्तेला आगीमुळे नुकसान झालं तर आपल्याला इथे भरपाई मिळते. पण जीवन विम्यामध्ये काय होतं, तर जो काही विमा घेतला आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात, मृत्यू झाल्यानंतर किंवा ज्या कालावधीसाठी त्यांनी विमा घेतलेला आहे त्या विशिष्ट कालावधीची मुदत संपली की इथे आपल्याला जे दोघांपैकी आधी असेल त्यासाठी आपल्याला काय इथे भरपाई मिळत असते. यानंतर पुढचा आहे मुद्दा नुकसान भरपाईचे तत्व. बघा, जीवन विम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्व लागू नाही, कारण मानवी जीवनाची किंमत पैशात होऊ शकत नाही. म्हणजे जीवन विम्यासाठी नुकसान भरपाईचं तत्व लागू होत नाही, हे जीवन विम्यामध्ये लिहायचं आहे. आणि अग्निविम्यामध्ये लिहायचं आहे, अग्निविम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्व लागू पडते, कारण सदरच्या नुकसान भरपाईमुळे विमाधारक नुकसान होण्यापूर्वी ज्या स्थितीत होता त्या स्थितीत तो परत येऊ शकतो. म्हणजे त्याची जी काही व्यवसायाची परिस्थिती आहे ही नुकसान होण्याच्या आधी जी त्याची व्यवसायाची परिस्थिती होती त्या परिस्थितीपर्यंत काय येऊ शकतो, हा तिथे विमाधारक तिथे येऊ शकतो. म्हणून तिथे नुकसान भरपाईचे तत्व हे अग्निविम्याला लागू आहे. यानंतर पुढचं आहे विम्यांची संख्या. बघा, इथे जीवन विम्यामध्ये लिहायचे, एका जीवनासाठी विमाधारक कितीही विमा योजना घेऊ शकतो. सर्व विम्यांमध्ये भरपाई लागू असते. आपल्या जीवनासाठी, एका जीवनासाठी तिथे जो काही विमेदार आहे तो कितीही, विमाधारक जो आहे तो कितीही विमा घेऊ शकतो, कितीही विमा योजना तो घेऊ शकतो. तिथे सर्व विम्यामध्ये त्याला भरपाई जी आहे ती लागू आहे. आणि इथे अग्निविम्यामध्ये, अग्निविमा हा साधारणतः एका विम्यात घेता येतो. पुनर्विमासुद्धा या बाबतीत लागू आहे. आपल्याला कालावधी संपला की आपल्याला त्याला परत रिन्यू करता येतो, पण तुम्हाला साधारणतः एकच विमा इथे घेता येतो. आणि नुकसान भरपाई फक्त वास्तविक नुकसानीसाठीच मिळते. म्हणजे जे काही तुमचं वास्तविक नुकसान झालेलं आहे त्यासाठीच तुम्हाला तिथे नुकसान भरपाई मिळत असते. म्हणजे प्रत्यक्ष तुमची जी काही नुकसान भरपाई झालेली आहे त्यासाठीच तुम्हाला तिथे भरपाई मिळत असते. यानंतर पुढील मुद्दा आहे लाभार्थी. आता लाभ कोणाला मिळतो, तर जीवन विम्यामध्ये लिहायचं आहे, जीवन विम्यामध्ये लाभार्थी हा विमेदार स्वतः. बघा, जीवन विमा ज्याने घेतला आहे तो लाभार्थी स्वतः असल्यास किंवा स्वतः असल्यास स्वतः किंवा निर्देशित व्यक्ती, त्यांनी जी काही व्यक्ती तिथे ठरवली असेल, नॉमिनी ठरवली असेल, निर्देश केला असेल, किंवा कायदेशीर वारसदार किंवा कायदेशीर त्याने जो वारसदार दिला असेल तो. म्हणजे जीवन विम्यामध्ये जो विमा घेतलेला विमेदार आहे तो स्वतः लाभार्थी असू शकतो किंवा त्याने जी काही व्यक्ती निर्देशित केली आहे ती असू शकते, किंवा जो काही त्याने कायदेशीर वारसदार ठरवलेला आहे तो तिथे जो काही लाभार्थी आहे ज्याला लाभ मिळणार आहे तो तिथे असू शकतो. आणि अग्निविम्यामध्ये लाभार्थी हा वस्तूंचा किंवा मालमत्तेचा विमा घेणारा विमेदार असतो. म्हणजे अग्निविमा जो आहे यामध्ये जो काही वस्तू आणि जी काही मालमत्ता आहे त्याचा जो काही विमा उतरवणारा विमेदार आहे तोच तिथे लाभार्थी असतो. तिथे निर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर व्यक्ती वारसदार लाभार्थी नसतो. त्यानंतर पुढचं आहे 10वं, विम्याचे समर्पण हा मुद्दा. तर काही अटींच्या अधीन राहून विम्याचे समर्पण करता येते. जीवन विमा जो आहे त्या जीवन विम्यामध्ये काही तुमच्या ज्या काही अटी आहेत त्या अटींच्या अधीन राहून तुम्ही काय करू शकता, विम्याचे समर्पण करू शकता. पण ते समर्पण तुम्हाला तिथे अग्निविम्यामध्ये करता येत नाही. अग्निविम्यामध्ये विम्याचे समर्पण होत नाही. जीवन विम्यामध्ये तुम्हाला जर त्या विम्याचे समर्पण करायचे, जे काही त्यांचे नियम आहेत त्या नियम आणि अटींच्या अधीन राहून तुम्ही त्याचे समर्पण करू शकता, पण अग्निविम्याचे समर्पण होत नाही. तर असे हे 10 मुद्दे तुम्हाला आहेत. तर यापैकी तुम्हाला परीक्षेत 4 लिहायचे आहेत. तुम्हाला 4 मार्काला फरक विचारला जाणार आहे. तर यापैकी तुम्ही 4 लिहा. जर एखादा मुद्दा तुम्हाला शंकास्पद वाटत असेल तर तुम्ही 5 मुद्दे लिहिले तरी तिथे चालतील. म्हणजे असे तुम्ही तिथे जे काही तुम्हाला यातील सोपे वाटतील ते मुद्दे तिथे लिहायचे आहेत. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.